नमस्कार दर्शक हो, कुलस्वामिनी एमआय महाराष्ट्र लाईव्ह टीव्ही न्यूज चॅनलच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत। आपण पाहत आहात कुलस्वामिनी एमआय महाराष्ट्र लाईव्ह टीव्ही न्यूज। महसूल विभाग असेल, या राज्याचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, या देशाचे गृहमंत्री असतील, या देशाचे आपल्या या राज्याचे उपमुख्यमंत्री असतील, आम्ही 2022 पासून या जागेचा पाठपुरावा करतोय, परंतु शासनाने आम्हाला कोणत्याही गोष्टीची आम्हाला दाद दिली नाही। त्यामुळं भीमशक्ती संघटनेला रस्त्यावर उतरून लोकशाही मार्गाने आम्हाला जे आमचे हक्क आणि अधिकार आहे आम्हाला प्रशासनाकडून मिळत नाही, त्यामुळं आम्हाला न्यायालयात असतं आम्हाला आमचे हक्क आणि अधिकार आम्हाला आमच्या स्वतःच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून मिळवावे लागले। ही दुर्दैवाची गोष्ट आहे। येणाऱ्या पुढच्या काळामध्ये जर का आम्हाला आमचे हक्क आणि अधिकार जर मिळाले नाही तर नाईलाज असतो लोकशाही आम्हाला हातात घ्यावी लागेल। आम्हाला या सगळ्या गोष्टी मान्य आहे। हा देश संविधानाच्या तत्वानुसार चालतो, संविधानावरती चालणारा हा देश आहे। आम्ही देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी आहेत, परंतु जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अनुयायी जर मरत असेल आणि त्याच्या जर मरणाची जी जागा जिथे गाडण्याची जागा असेल ही जर बाकीचे लोक जर दडपत असतील किंवा जर लुबाडत असतील तर ती जागा आम्हाला आमची मिळवण्यासाठी आम्हाला या जागेवरती ना बंगले बांधायचेत ना घरं बांधायचेत नाही, समाजासाठी मिळाली पाहिजे। सगळ्याच लोकांनी जर दुर्लक्ष केलं तर मग समाजाने न्याय मागायचा कोणाकडे? शासन न्याय देत नाही, प्रशासन न्याय देत नाही, पोलिस न्याय देत नाही, महसूल विभाग न्याय देत नाही, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री न्याय देत नाही, महाराष्ट्राचा गृह खाता आम्हाला न्याय देत नाही। अरे न्याय मागायला लोकांनी जायचं कुठं? तर न्याय मागायला लोक जर आमच्याकडे येत असतील आणि आम्हाला जर वाटत असेल की या ठिकाणी ज्या ठिकाणी अन्याय आणि अत्याचार होतोय त्या ठिकाणी भीमशक्ती संघटना लोकांना न्याय देण्यासाठी रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही आणि आम्ही आमचे हक्क आणि अधिकार मिळवल्याशिवाय गप्प बसणार नाही। एवढं मी आपल्या सर्व प्रसार माध्यमांना या निमित्ताने सांगतो। आणि या आता आम्ही बाबासाहेब आंबेडकरांची इथं प्रतिमा लावत आहोत। या बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला जर कोणी जर धक्का जर लावला तर महाराष्ट्राच्या संपूर्ण कानाकोपऱ्यामध्ये जाळपोळ झाल्याशिवाय राहणार नाही। आजपर्यंत आम्ही तथागत भगवान गौतम बुद्धांच्या शांतीच्या मार्गाने चाललो आणि बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधाने त्या क्रांतीच्या मार्गाने चाललो, परंतु आता जर तुम्ही आमच्या जर उरा पोटावर जर नाचायला जर प्रयत्न करत असाल तर तुम्ही बाकी याद राखा, आज ही बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा मी या ठिकाणी लावतोय। जर या बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला जर काही धक्का लागला तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाळपोळ झाल्याशिवाय राहणार नाही। आणि जर उद्या जर समजा जातीयवादाच्या माध्यमातून जर इथं जर जातीय दंगली जर घडल्या तर या जागा ज्या माणसाने या जागेवरती अतिक्रमण केलं आहे या जागेचा मालक जो असेल या सगळ्या गोष्टी जबाबदारी सर्वोच्च जबाबदारी या जागा मालकावर राहील। त्यामुळे पोलीस प्रशासनाने आणि महसूल प्रशासनाने आणि गृह विभागाने या गोष्टीची गांभीर्याने दखल घ्यावी। आणि आज आम्ही या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा इथे उभी करत आहोत। लावा इथं दफनभूमी आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची, दफनभूमी आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो, छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो। एकच साहेब बाबासाहेब, एकच साहेब बाबासाहेब। दफनभूमी आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची, दफनभूमी आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा। एकच साहेब बाबासाहेब, एकच साहेब बाबासाहेब, एकच साहेब बाबासाहेब। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा। संघर्ष चालू आहे। आज मध्ये या इतक्या घटना घडल्या, त्या मुलीच्या त्याला तिला दफनभूमी करायला इथं जागा मिळाली नाही। इथं अतिक्रमण करताना भाड्याने लोक देऊन इथलं भाडं घेत आहे। आज भीमशक्ती संघटनेने आज एवढं सगळं पाडले, त्या पाडण्याचं जेवढं मटेरियल आहे आजच्या जर उचललं नाही तर इथं जाऊ करून सगळं मटेरियल जे लावून काढलं जाईल याशी आम्ही ग्वाही देतो। आणि मी माझे 2 शब्द संपवते। जय भीम। पाडून टाका सगळं, हे पाडून टाका, वर चढून पाडून टाका सगळं। सांभाळे बाबा।
बेकर साहेब बेकर साहेब बेकर साहेब बाबासाहेब आंबेडकरांचा चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या कुलस्वामिनी अमाई महाराष्ट्र लाईव्ह टीव्ही न्यूज चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा व कमेंट देखील करा. बेल आयकॉनवर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा. पाहत रहा फक्त कुलस्वामिनी अमाई महाराष्ट्र लाईव्ह टीव्ही न्यूज.